राज्यात गेल्या काही महिन्यांपासून एक नाव सातत्यानं चर्चेत आहे. ते नाव म्हणजे तुकाराम मुंढे. हॉटेल, रेस्टॉरंट, डेअरी आणि अन्न व्यवसायांवर धडाधड कारवाया करणारे अधिकारी म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली आहे. अनेकांनी त्यांच्या कारवायांचं स्वागत केलं तर काहींनी त्यावर प्रश्न सुद्धा उपस्थित केले. पण आता हे चित्र पूर्णपणे बदललंय. कारण यावेळी आरोप बाहेरच्या लोकांकडून नाहीयेत, तर थेट त्यांच्या स्वतःच्या विभागातल्या 29 अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विरोधात तक्रार केली आहे. नेमकं या तक्रारीत काय म्हटलंय आणि हा वाद इतका मोठा का ठरतोय, जाणून घेऊया. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र. तर छत्रपती संभाजीनगर इथल्या राज्य अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेतल्या तब्बल 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांना लेखी निवेदन देत तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीच्या बाबतीत गंभीर आक्षेप नोंदवलेत. 15 जुलै रोजी सादर करण्यात आलेल्या या निवेदनामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. आता या तक्रारीत नेमकं काय म्हटलंय ते समजून घेऊया. कर्मचाऱ्यांचा पहिला आरोप असा आहे की प्रयोगशाळेत कोणतीही पुरेशी तयारी किंवा आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसताना अचानक 2 शिफ्टमध्ये काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे आधीच कमी असलेल्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडू लागलाय. दुसरा आरोप म्हणजे कामाच्या वेळेबाबतीचा. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सकाळी 9 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत काम करून घेतलं जातंय. इतकंच नाही तर शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुद्धा कामावर हजर राहण्याचे आदेश दिले जात असल्याचा दावा त्यांनी केलाय. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नमुन्यांच्या तपासणीचा. अन्न, औषध आणि सौंदर्य प्रसाधनांचे प्रलंबित नमुने लवकर निकाली काढण्यासाठी घाई केली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं आहे की एका विश्लेषकाकडून महिन्यात ठराविक मर्यादेपर्यंतच नमुन्यांचं अचूक विश्लेषण होऊ शकतं, पण त्यापेक्षा जास्त नमुने तपासण्याचा दबाव टाकला जात असल्यानं विश्लेषणाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. म्हणजेच काम लवकर पूर्ण करण्याच्या प्रयत्नात अहवालांच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी सरकारकडे 4 प्रमुख मागण्या केल्या आहेत. शासन निर्णयानुसार पूर्वीप्रमाणे कार्यालयाची वेळ लागू करावी, 2 शिफ्टची कार्यपद्धती तात्काळ रद्द करावी, इतर सरकारी कार्यालयांप्रमाणे शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांचा लाभ द्यावा, तसंच रिक्त पद भरून पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध करून अतिरिक्त कामाचा ताण कमी करावा. आता या प्रकरणात एक गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. हे आरोप कर्मचाऱ्यांनी त्यांच्या निवेदनात केले आहेत. या आरोपांनंतर तुकाराम मुंढे किंवा अन्न व औषध प्रशासनाकडून अधिकृत भूमिका समोर आली आहे का, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण एका बाजूला कारवाईची गती वाढवण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जातंय, तर दुसऱ्या बाजूला कर्मचाऱ्यांचा दावा आहे की या घाईमुळे कामाचा ताण वाढत असून गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. आता या वादात पुढे सरकार काय भूमिका घेणार, कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होणार का आणि तुकाराम मुंढे यांच्याकडून या आरोपांना काय उत्तर दिलं जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तुर्तास तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.